नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पुलाव. रात्रीच्या स्वयंपाकासाठी जर आपल्याला पूर्ण स्वयंपाक बनवण्याची इच्छा नसेल तर तुम्ही हा पुलाव ट्राय करू शकता. तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच एक वेळा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पुलाव बनवण्यासाठी मी ते तांदूळ घेतले. हे तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले. हे तांदूळ धुवून आपल्याला थोडा वेळ भिजू घालायचे. भिजवण्याने तांदूळ छान फुलतात आणि असे लांब लांब होतात. 2 वेळा पाणी टाकून स्वच्छ तांदूळ धुवून घेतले. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ठेवतीये. बोट बुडेल इतकं पाणी टाकले. याला साईडला ठेवूया. तांदूळ भिजेपर्यंत आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घेतले मी. तेलातल्या पळीने 4 पळी तेल घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरं टाकून घेऊया. त्यासोबतच यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया. अद्रक लसूण कोथिंबीर टाकून वाटून घेतलं होतं ते टाकले. अद्रक लसूण पेस्ट छान लालसर रंगावरती परतल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे टाकूया. जे मी लांब लांब कट करून घेतलेत ते कांदे टाकून घेऊया. कांद्याला पण छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. त्यासोबतच काही कढीपत्त्याची पानं टाकली आहेत मी. ते पण छान परतून घेऊया. आता यामध्ये टाकून घेऊया 2 मीडियम साईजचे टोमॅटो. टोमॅटो पण छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडेसे भाजीपाले टाकून घेणार आहे आपण. 2 गाजर घेतलेत मी, असे लांब कट करून घेतलेत, त्यावरची साल टाकून. 2 शिमला मिरची घेतलेत, ती पण कट करून घेतलीये अशी मोठी. आणि 2 बटाटे घेतलेत, त्यावरची साल काढून कट करून घेतले. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, ती पण असे लांब चिरून घेतलेत, ती टाकले. मी थोडासा फुलगोबी टाकलाय मोठा मोठा कट करून. आणि अर्धी वाटी वटाणे टाकले. हिरवे वटाणे आहेत हे. त्यासोबतच थोडासा पत्तागोबी पण टाकला यामध्ये. आता याला छान मिक्स करून घेऊया. तेलामध्ये छान परतून घ्यायचे हे भाजीपाले आपल्याला. भाजीपाले तेलामध्ये छान परतल्यानंतर आता यामध्ये आपण सोयाबीन टाकून घ्यायचे. मी 2 वाटी सोयाबीन भिजत ठेवलं होतं. ते भिजलेलं सोयाबीन छान पाणी काढून त्यातलं टाकून घेऊया. आणि याला पण छान मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडेसे खडे मसाले पण टाकत आहे मी. तेजपत्ता, स्टार फूल, लवंग, काळी मिरी, शहाजिरा. आणखी यामध्ये आपण पाणी टाकले नाही, त्यामुळे आपण वरतून टाकू शकतो. तेलामध्ये टाकायचं थोडंसं मला विसरलं होतं, म्हणून मी आता टाकतेय. आता याला छान मिक्स करून घेऊया. आपले भाजीपाले 50% तेलामध्ये शिजलेत. आता यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकून घेऊया. 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरा पावडर, 1 चमच खडे मसाल्याचं पावडर टाकले मी. खडे मसाले वाटून ठेवते मी नेहमी, ते पावडर टाकले. 1 चमच लाल तिखट, चवीनुसार मीठ. खडे मसाल्याचं पावडर नेहमी खडे मसाले थोडेसे रोस्ट करायचे आणि ते पावडर तयार करून ठेवायचं, म्हणजे आपण जेव्हाही असं काही बनवतो तेव्हा झटपट टाकता येतं. याला छान मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये पाणी टाकून घेऊया. आपले तांदूळ भिजवलेले आहेत, त्यामुळे पाणी जास्त लागत नाही. एका तांब्याने 4 तांबे पाणी टाकले मी. आता याला एक वेळा छान ढवळून घेऊया. आणि याला मस्त एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली मी. आणि याला मस्त एक उकळी येऊ देऊया. एवढ्या वेळेमध्ये आपले तांदूळ पण छान भिजतात. आता बघा, याला छान उकळी आलीये. एक 5 मिनिटांनी उकळी येते मस्त. आता छान उकळी आली. जेव्हा मस्त अशी उकळी येते तेव्हा असं तांदूळ टाकून घ्यायचंय आपल्याला. लक्षात ठेवा, तांदूळ आपल्याला असं झारीनेच टाकायचे. तांदूळ भिजल्यामुळे काय होतं की ते तुटतात, त्यामुळे तुटू द्यायचं नाही आपल्याला. असं झारीने थोडे थोडे करून तांदूळ टाकायचे आपल्याला. आणि एक वेळा छान ढवळून घ्यायचे.
मीडियम गॅसवरती हा पूर्ण पुलाव शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही मध्ये मध्ये सारखं जर फिरवत राहिला तर तांदूळ आपले तुटतात, भात असा चिकट होऊ शकतो, त्यामुळे जास्त फिरवायचं नाही. अधून मधून 2 ते 3 वेळा फिरवायचं. बघा आता 80% भात आपला शिजलाय. आता याला फक्त थोडस एवढं पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचे. मी अर्धा किलो तांदूळ घेतलं होतं. अर्धा किलो तांदळासाठी पाणी पुरेसं आहे. बघा याला मी छान मिक्स करून घेतले. आपला मस्त असा पुलाव तयार आहे. आता एक वेळा याला छान मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून पूर्ण लो गॅस वरती शिजून घ्यायचंय आपल्याला. पूर्ण गॅस लो केलाय मी. आता याला मस्त असं शिजवून घेऊया. 1-2 ते 3 मिनिटं गॅस पूर्ण बारीक करून यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचंय वाफेवरती. बघा मस्त असा पुलाव आपला तयार आहे. बघा झाकण उघडल्यानंतर मस्त असा पुलाव तयार आहे आपला. आता याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया. बघा मस्तच किती मोकळा मोकळा छान असा पुलाव तयार झालाय. तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.